उपजोनी यापुरती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसी नाही कवळ काही गाण्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे विठाला माझी वाणी तुझे करुणा दयाळा तुमचा अनुग्रहा तुलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावर ठेवून माथा साष्टांगात दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय रातून मुनिंग्रहिम समागत्य तिष्ठन्नमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमः Oh,
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कैलास राणा शिवचंद्रमोणी करिंद्र माथा मुकुटी जळाणी कारुण्य सिंधू बाबा दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पाया मस्तक हे मस्तक हे पाया वार करे सत्याचा वार करे सत्याचा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या गुरुवर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः उपजोनी या पुरती येऊ काला खाऊ नाही भात वैकुंठी तोयसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरि कीर्तन रूपी सेवे करता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे. उपजोनी या पुरती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तोयशी नाही कवळ काही काण्याचे सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी श्री गणेश्वर महादेव मंदिर घोडेगाव आयोजित महाशिवरात्र या उत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी चालत असताना हा सोहळा आणि यावर्षी देवी भागवत कथा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना महाराष्ट्रातील या ठिकाणी नामवंत कथा प्रवक्ते कीर्तनकार नाथकन्या साधी महंत मुक्ताईनाथ गुरुश्री माहेश्वरीनाथ खऱ्या अर्थाने यांच्या मुखातून या ठिकाणी आपण कथा या ठिकाणी ऐकलीत आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी कथा आणि या ठिकाणी हे कीर्तन समर्पित होत असताना आजची सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली त्यासाठी या सर्व आयोजक कमिटीचा हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या ठिकाणी आजचं कीर्तन समर्पित होत असताना आजचं या कीर्तनाचं जे संत पूजन आहे श्री बाळासाहेब जनार्दन सोनवणे पंचायत समिती सदस्य तसेच बाळासाहेब शंकर सोनवणे कैलासवासी पांडुरंग व्यवहारे यांच्या स्मरणार्थ श्री सुनील विठ्ठल काका व्यवहारे श्री सोपान शिवाजी सोनवणे आदरणीय दिलीप तुळशीराम लोखंडे आदरणीय संभाजी दत्तात्रय बोरुडे या सगळ्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी आजचं सौजन्य या ठिकाणी यांच्या माध्यमातून एक कीर्तन या ठिकाणी संत पूजन आहे. या सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. तसेच या ठिकाणी सत्य मित्र मंडळ असेल श्री गणेश्वर महादेव
मंदिर सेवा समिती असेल, समस्त ग्रामस्थ घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर, सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य, टाळकरी वृंद, विनेकरी, चोपदार आदी करून सगळेच उपस्थित आहेत. सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी या ठिकाणी पहिली चाल ज्यांनी गायली हरिभक्त बराय कृष्णा महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्याचा. महाराजांच्या या कार्यक्रमात धन्यवाद आहे. याही आधी मला वाटते कृष्णा महाराजांनी मला साथ केली आहे. महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद. तसेच या ठिकाणी त्यांच्यासोबत चाल गायली हरिभक्त बराय आदरणीय राजेंद्रजी महाराज इंगडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. महाराज तुमचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. तसेच गायनाचार्य हरिभक्त बराय आदरणीय प्रकाशजी महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रकाश गुरुजी तुमचं हृदयातून अंतःकरणातून या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. माझे परम स्नेही जीवलग मित्र परमार्थ स्नेही आदरणीय लक्ष्मीकांत महाराज करडे या ठिकाणी करडीले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. दादा तुमचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. त्यांच्याही परिसरामध्ये या ठिकाणी जाण्याचा 5-6 वर्षापूर्वी योग आला आणि या परिसरामध्ये आल्यानंतर ते नेहमी येत असतात. महाराज तुमचं कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. आधी करून या ठिकाणी सर्व भजनी मंडळ या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. हार्मोनियम वादक बाबा तुमच्यासाठी या ठिकाणी, बाबांसाठी या ठिकाणी धन्यवाद आहे. मृदंगाची साथ करण्यासाठी गणेश महाराज आणि हरिभक्त बरायन दोन्ही ताल सम्राट मृदंग सम्राट गणेश महाराज कृष्ण महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी धन्यवाद आहे. ही सेवा या ठिकाणी प्राप्त होत असताना सप्ताह कमिटी, तुम्ही सगळीच कमिटी, संयोजक कमिटी तुमचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी आमचे आदरणीय परममित्र प्रशांतदादा देवा यांनी या ठिकाणी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं मग आमचं कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण कोणाचा संपर्क झाला हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून ते मला आल्यानंतरच म्हणजे महाराज माझं काय नाव घेऊ नका या ठिकाणी, पण दादा तुम्ही फार धावपळीतून या ठिकाणी माझ्या घरचे बी जेवढे फोन नाही तेवढे तुम्ही मला फोन केले. पहाटेपासूनच तुम्ही फोन सुरुवात केली. पण आता झोपून देतात का नाही कुणास ठाऊक. या ठिकाणी त्यांचं असणारं हे प्रेम आहे आणि म्हणून पोचल्यावर पण फोन करणार. आणि प्रशांत देवा म्हणजे खरंच एक मोकळ्या मनाचा माणूस आहे. या ठिकाणी आल्यानंतर फार अंतःकरणात त्यांच्या फार चित्तात नेहमी समाधानी. आणि त्यांची एक गोष्ट मला आवडली, मला नाही वाटत त्यांच्या आयुष्यात दुःखात असले तरी ते स्माईलच देत राहतात आणि ते नेहमी हसत राहत होते. असत आहे शांत स्वभाव. या ठिकाणी फार चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे महाराज फार चांगली माणसं आहेत आमची. फार त्यांनी अंतःकरणातून तुमच्या सगळ्यांबद्दल माहिती सांगितली, कार्यक्रमाची माहिती सांगितली. इकडला रूट महाराज नव्हतं माझा. मागीलही वर्षी संपर्क केला, मागील वर्षी तारीख नाही बसली. या वर्षी म्हणजे महाराज काही करून यावं लागल. या ठिकाणी आजचं कीर्तन करून पुन्हा एकदा संध्याकाळी कोल्हापूरला कीर्तन आहे. काल तिकडच म्हणजे हे रूट या ठिकाणी थोडेसे ऑड रूट होतात म्हणून या ठिकाणी सेवा घेण्याचं थोडं टाळण्यात येतं. परंतु फार सुंदर नियोजन आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद. साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा अंतःकरणातून हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिवाद. सेवेला सुरुवात विठ्ठला उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दहिबात वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याची. थोडा आवाज द्यायचा. साऊंड सिस्टीम भारी म्हणलो, आता काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. थोडा आवाज द्या. साऊंड सिस्टीम चांगली म्हणजे आवाज कमी केला त्यांनी, लक्षात नाही का. थोडं मॉनिटरला आवाज ठेवा. सिस्टीम चांगली आहे. आणि अभंग या ठिकाणी बऱ्यापैकी वारकऱ्यांच्या टाळकऱ्यांच्या परिचयातला आहे. महाराज सांगणार आम्ही पुन्हा जन्माला येऊ, पण आम्ही जन्माला येण्यामागचं प्रयोजन आहे काला खाऊ दहिभात. दहिभात काला खाण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. पहा, वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. सप्ताहातील आणि कीर्तनातील या ठिकाणी बाकी कार्यक्रमातील सर्व कार्यक्रम वेगळे आणि काल्याचं कीर्तन हे अनन्यसाधारण अर्थातच कलशस्थानी शोभणारे कीर्तन आहे. म्हणजे कोणत्याही मंदिराचं काम पूर्ण झालं किंवा पूर्ण झालं हे कधी कळतं, ज्यावेळेस कलशारोहण होतं त्यावेळेस कळतं की मंदिराचं काम परिपूर्णत्व झालं किंवा पूर्ण झालं. तसंच काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे, हे पूर्णतेचं कीर्तन आहे. लक्ष नाही का. म्हणजे सोन्याला 16वा कस लागावणं म्हणजे सोन्याची परिपूर्णता आहे. यज्ञ आहुती कर्म पूर्ण होणं म्हणजे यज्ञाची परिपूर्णता आहे.
तसं काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. बाकीची सगळी कीर्तनं सप्तात आणि काल्याचं कीर्तन म्हणजे मंदिराचं आजूबाजूचं वर्णन वेगळं आणि मंदिराच्या कशाचं वर्णन वेगळं. आणि म्हणून काल्याचं कीर्तन याला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. मग नेमकं आजच्या कीर्तनात काय करायचं यालाही महत्व आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं जे गोकुळात चरित्र केलं त्याचा सप्रेम मुखाने उच्चार करायचा. काव्याचं कीर्तन काय हे समारोपाचं कीर्तन नाही तर हे सांगतेचं कीर्तन आहे. याचा अर्थ पुढीलही वर्षी या ठिकाणी आपला हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. समारोप झाला म्हणजे कार्यक्रम संपला. लक्षात नाही का? सांगता म्हणजे पुन्हा उद्भवणे आणि पुन्हा पुढच्या वर्षी या ठिकाणी कथा होईल, पुढच्याही वर्षी कीर्तन होईल. म्हणून आजचं कीर्तन हे सांगतेचं कीर्तन आहे. म्हणून या कीर्तनाला अनन्य साधारण असं महत्व आहे. लक्षात नाही का? या ठिकाणी नदी निघाली पण नदी जाता जाता समुद्राला जाऊन मिळणं म्हणजे नदीची गती खुंटली. समुद्र मापन प्रविशंती यद्वत. त्या अर्थी काल्याचं कीर्तन म्हणजे हे सांगतेचं कीर्तन आहे. आणि म्हणून याचा अधिकार या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा आहे. श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं त्याचे अनेक अवतार आहेत. या भागवतात काही अवतार सांगितले, संत मालिकेत काही अवतार सांगितले आणि महाराज गर्ग संहितेत काही अवतार सांगितले. अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम असे भगवान परमात्म्याचे अवतार आहेत. अनंत अवतार घेसी भक्ताकारणे कर्माळू कृपाळू दिना लागी उतरणे अवताराच्या राशी उभा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. त्याचे अनेक अवतार आणि त्याचे अनेक रूप, त्याचे अनेक नावही अनेक आहेत. त्यापैकी या ठिकाणी पूर्ण आणि परिपूर्णतम अवतार हे दोन महत्वाचे अवतार आहेत. कार्याचं कीर्तन का हे समजून घ्या. लक्ष देऊ नये का? पूर्ण अवतार हा प्रभू रामचंद्रांचा आहे आणि परिपूर्णतम अवतार हा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा आहे. दोन्ही अवतारामध्ये फरक जर पाहिला तर 36चा आकडा आहे बाबा. दोन्ही अवताराचं मिळतं जुळतं काहीच नाही. एकाचा अवतार पूर्ण आहे आणि दुसऱ्याचा अवतार परिपूर्णत आहे. काला म्हणजे काय लक्षात नाही का? हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा खिचडी काला. म्हणजे दोन गोष्टी एकत्र येणं म्हणजे काला. म्हणजे तो देव आहे आणि हा जीव आहे याच्यातला भेद संपणं म्हणजे याचाच अर्थ देव पाहावया गेलो तेथे देवाची होऊन घेऊन. म्हणजे जीव आणि ब्रह्म ऐक्य म्हणजे काला विठाला विठाला म्हणजे जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होणं म्हणजे हा खऱ्या अर्थानं काला. मला आजचं कीर्तन या ठिकाणी त्या अनुषंगाने या ठिकाणी सांगितलं. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं जे गोकुळात चरित्र केलं त्याचा सप्रेम मुखाने आज उच्चार करायचा. म्हणून त्याचे अवतार सांगितले. पूर्ण अवतार हा प्रभू रामचंद्रांचा आहे आणि परिपूर्णतम अवतार हा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा आहे. दोन्ही अवतारात आई फरक बघितला तो 36चा आकडा आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म उन्हाळ्यात आहे का पावसाळ्यात आहे? तुम्ही नाराज आहेत का? नाही बोलत चला बरं. हा उन्हाळ्यात आहे का पावसाळ्यात आहे? उन्हाळ्यात आहे. आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा एकाचा प्रभू रामचंद्राचा जन्म चैत्र महिन्यात ना आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा श्रावण महिन्यात. लक्षात नाही का? प्रभू रामचंद्रांचा जन्म राजवाड्यात बरोबर ना आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा सेंट्रल जेलवाड्यात म्हणजे कंसाच्या बंदिशाळेत. याचा अर्थ आहे दोघांच्या जीवनाचा फरक पहा. एक नवमीला आणि दुसरा अष्टमीला. दोघांचं जीवन वेगळं आहे. एक पूर्ण आहे आणि दुसरा परिपूर्णतम आहे. दोन्ही शब्द जरी सारखे आहे पण या शब्दात फार मोठा फरक आहे. पूर्ण अवतार म्हणजे जिथं कार्य करण्याचं सामर्थ्य आहे पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही तो राम आहे. आणि जिथं कार्य करण्याचं सामर्थ्य बी आहे आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे तो कृष्ण हा परिपूर्णतम आहे. जिथं कार्य करण्याचं सामर्थ्य आहे म्हणजे प्रभू रामचंद्र कार्य करू शकतात. बोलिला वाल्मिकी कैशेची करीन वर्तोणी नामीन नामा म्हणे किंवा म्हणे नामा. वाल्मिक ऋषीने बोलावं आणि तसं प्रभू रामचंद्रांनी करावं. कार्य करू शकतात पण निर्णय नाही घेऊ शकत. पण कृष्णाचं तसं नाही. एका कामासाठी येतो आणि अनेकांची कामे करून जातो तो कृष्ण आहे. तो परिपूर्णतम अवतार आहे. आणि म्हणून त्या परिपूर्णतम अवताराचं आजच्या दिवशी या ठिकाणी मुखाने सप्रेम उच्चार केला. मग महाराज आम्ही असा विचार केला, कृष्ण महाराज आम्ही असा विचार केला. तुम्ही म्हणता चरित्र ते उच्चारावे आणि मग चरित्र ते आचरावे का नको? नाही कळलं का? आता मला सांगा कृष्णाचं जर चरित्र आचरण केलं तर जमणार आहे का? किती बायका होता देवाला? त्यांनी सांगितलं उत्तर. लक्षात नाही का? बाबा देवाला एवढ्या बायका होत्या
मग मला सांगा, आपण जर त्याचा चरित्राचा आचार केला तर मला असं वाटतं आपली एक तीच नीट राहिली तरी बरी. त्याच्या लक्षात येते का? याचं कारण काय आहे? श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चारण्यासारखं आहे आणि रामाचं चरित्र हे आचरण्यासारखं आहे. राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. कृष्णाचा काही लढा नाही, तो अनेक वचनी, अनेक पत्नी आणि अनेक बाणी. तो आता काय बोलेल आणि दुसऱ्या घडीला काय बोलेल, काय करेल याचा सांगता येत नाही. तो कधी कधी घरी असतो आणि दुसऱ्या मिनिटाला तो कधी माखन चोरायला जाईल, त्याचं काही सांगता येत नाही. या बाबाचा धडा नाही, म्हणून त्याचं चरित्र हे मुखाने उच्चार करायचा आणि भगवान या रामाचं चरित्र याचा आचार करायचा. म्हणून दोघांच्या चरित्रात फार मोठा फरक आहे. म्हणून कृष्णाचं चरित्र हे परिपूर्णतम आहे. हे परिपूर्णतम चरित्र आपल्या मुखानं आजच्या दिवशी उच्चार केला की तुमचं माझं जीवन परिपूर्णतम म्हणून काला विठाला. म्हणून या काल्याच्या प्रसंगातील अभंग महाराज म्हणतात, उपजोनियापुरती येऊ काला खाऊ दही भात, आम्ही पुन्हा जन्माला येऊ. याचा अर्थ असा सोपा आहे की ते आधी जन्माला आले. ते जर आधी जन्माला आले ते म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला. पहा, ज्या वेळेस संत आले त्या त्यावेळेस त्यांचं प्रयोजन वेगळं होतं. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधूया, तुझी चरण सेवा साठी देवा, तुझी चरण सेवा साधूया, तुझी चरण सेवा साठी देवा, तुझी चरण वाजवा टाळी गायकांसाठी म्हणतात, येईन मी जन्म यासाठी देवा, यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. महाराज सांगणार देवा आम्ही जन्माला येऊ, बरोबर आहे, तुझी चरण सेवा साधावया. भगवंताची चरण सेवा साध्य करण्यासाठी जन्माला येऊ एक प्रयोजन. आणि तुकोबारे संतांमध्ये अनेक वेळा आले, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर येतो जातो आम्ही देवाच्या सांगात. तुका म्हणे गात देवनाम. तुकोबारे देवाबरोबर आले आणि देवाबरोबर गेले, म्हणजे अनेक वेळा आले, पण अनेक वेळाचं प्रयोजन वेगळं आहे. आणि अजून सोपं सांगू का, हे असं जरी असेल तरी तुकोबारे म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ, पण तुकोबारे येतच नव्हते हा मुद्दा आधीच आहे. काय कळलं का? तुमच्या लक्षात नाही आलं का? गुरुजी तुकोबारे येत नव्हते, ते तुका म्हणे मज धारिले निरोपा. तुकोबारे आले म्हणजे जनांचा, जनाचा आणि जीवाचा उद्धार करायला आले. ते एक प्रयोजन तुकोबाऱ्यांचं येण्याचं. अनेक प्रयोजन तुकोबारे इथले नाहीत, ते आले कुठून यालाही प्रमाण. अभिभय कुठवासे आलयाची कारणासे, अभिभय कुठवासे आलयाची कारणासे, हो बोलिला चर्चे सास भावे वर्तया, सास भावे वर्तया, धरू सोनाचे मार्गे आगनादी भरले जगे, सोनाचे मार्गे आगनादी भरले जगे. सास भावे वर्तया, सास भावे वर्तया, संताचे मार्गे आगनादी भरले उपकारासाठी आली गरजा वैकुंठी, किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी.
बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आणि आडराणी भरले जग. या आडरातून भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. हे एक प्रयोजन, अनेक प्रयोजन, त्यातलं आजच्या अभंगातलं एक प्रयोजन आहे. म्हणून सुरुवातीचाच मुद्दा सांगितला. तसं पाहायला गेलं तर तुकोबाने येत नव्हते, ते विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागलं. तुका म्हणला विठोबा तू म्हणतो जा, पण ज्या मृत्यू लोकात जा म्हणतो ती लोक लय वंगाळे. वंगाळ कळलं का तुम्हाला? हो गोडेगाव तुम्हाला वंगाळ नाही, इकडला शब्द आहे वंगाळ. वंगाळ म्हणजे देवा आपल्यातला पुढे जायला लागलं की आपली माग वरते त्याला वंगाळ म्हणते. आजपर्यंत आपला माणूस आपल्या माणसाने कधीच पुढे जाऊन नाही दिला. पुढे गेला की पाय आडवा टाकणारा आपलाच माणूस. लक्ष नाही का? ते सांगायचं तात्पर्य तुकोबाऱ्यांना अनुभव होता तरी तू म्हणतात उपजवून या पुढची येऊ. याचं कारण असं आहे, मला असं वाटतं या शब्दाचा अर्थ कळाय जास्त त्याच्यात खोलवर जायला नको. या ठिकाणी तुम्ही अतिशय हुशार व्यक्ती आहेत या ठिकाणी कीर्तन ऐकणारे. वंगाळ म्हणजे आपल्यातला पुढे जायला लागला की त्याला आपली माग वळते त्याला वंगाळ म्हणतात. तुकोबाऱ्यांना समाजाचा अनुभव होता. तुकोबाऱ्यांनी यात अनुभव घेतला होता. तुकोबारे सांगतात विठोबा ज्या मृत्यू लोक जायचं ना ती लोक. आणि तुम्हाला एक सांगू का, तुमच्या राजकारणातले वंगाळ नाही तिकडे आमच्याकडे लय बघा. खरंच आमच्याकडे लय वंगाळ आहे. महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, ते गायनाचार्य कीर्तन झालं माझ्या बाजूला आले. मला म्हणले महाराज आज कशी काय साथ केली? म्हणलं फार सुंदर गायले तुम्ही. म्हणजे महाराज तुम्ही ऑब्झर्वेशन नाही केलं. म्हणलं मायक्रो ऑब्झर्वेशन होते, एक नंबर गायले. तार सप्तकात आवाज तुमचा, नादच करायचा नाही. नाही म्हणले तुम्ही निरीक्षण नाही केलं. अरे म्हणलं केलं महाराज निरीक्षण. म्हणजे महाराज तसं नाही, बाजूच्याची कशी काय चिरावली म्हणजे नाही कळलं बा मंगळ तुम्हाला. त्यांना म्हणलं जिरवा आलता वैर तू इकडे. इथं नाही सांगितलं तिकडलं सांगतोय, लक्ष नाही का? ते म्हणले महाराज माझ्या माग माझ्या बाजूच्याला म्हणताच नाही आले. म्हणलं तुमच्या माग म्हणता नाही येणं म्हणजे परमार्थ नाही, तुझ्या सोबत म्हणून घे म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ ही महाग देवाचे. अहो लई स्पर्धा आहे गुरुजी इकडे, लई स्पर्धा. आता तुमचं अंतकरण मोठं आहे. या ठिकाणी हे सगळं मित्रमंडळ, या ठिकाणी आयोजक कमिटी यांचं खरंच हृदयातून धन्यवाद आहे. नाही इकडे बी लई राजकारण आहे. कुणाच्या मनात जरी आला असतं ना माणूस मुसलमानाचा तरी बोलावलं नसतं. पण या ठिकाणी हे सगळे आपली अंतकरणातली माणसं आहेत. ही आता दाढी बघते सगळे आले बसून. ही दाढी का आज जर घालायची का? हे महाराजांच्या मावळ्याची दाढी, लक्ष आहे का? मला काय सांगायचंय, आम्ही कोण्या जाती जन्माला आले नंतर, पण महाराज आम्ही महाराष्ट्रातल्या मातीतले ही गोष्ट आधीची. महाराष्ट्राची माती सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्र. 18 पगड जाती, 12 बलुतेदार या सगळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं शिवबालाजींनी. पण खऱ्या अर्थानं तुकोबाऱ्यास हे का सांगितलं वंगाळ महाराज हे सांगणं फार गरजेचं आहे. आमचा एक मित्र आहे, त्यांनी तुळशीची माळ घातली आणि 6 महिन्यात 1 नंबर भजन बसवलं. चांगलं पिटी 5-6 राग बसवले, पकवा जाऊ तालात बसवलं. आणि म्हणलं महाराज आता एकादशीला भजनाला जायचं. म्हणलं मला तर अनुभव आहे इथल्या स्पर्धेचा, पण तू चल म्हणलो. ते मंदिरात गेलं तसं 10व्या मिनिटाला बाहेर आलं. त्याला म्हणलं काय झालं? म्हणजे महाराज मला नाही वाटत 6 महिने माईक माझ्याकडे येऊन देते. नाही कळलं का? काय काय झालं एकटंच म्हणी त्यात कुणालाच म्हणून देत नाही अजिबात. बरं अजून सोपं सांगतो मग कळलं या शब्दाचा अर्थ. ज्याला लय स्वरात कळत नाही त्याला माईकचा नाद लय बघा. तुकोबाऱ्या सांगतात विठोबा आणि एवढं सोपं नाही बाबा. हे सांगायचं तात्पर्य, मी नवीन गाडी घेतली भाऊ. आमच्या एका मित्रांनी मला फोन केला, महाराज नवीन गाडी घेतली. चांगल्या चांगल्या मित्रांनी अभिनंदन केलं. आमच्या गावाकडचा एक मित्र आहे, तुम्हाला खरं सांगू का तरुणांनो, काही मित्र म्हणाय मित्र आहेत पण त्याला आतल्या गाठीचे ते कधी तुमचा घात करते सांगता येत नाही. त्याने मला फोन केला. म्हणलं 2 वर्ष झालं फोन नाही केला, अचानक कस काय केला? तर म्हणलं महाराज नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. आता 2 वर्षांनी फोन केला. म्हणजे समजून जायचं सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, जब लग अपने पल्लों में पैसा तब लग लोग सलाम करे और अपना पैसा निकल गया ना कोई नहीं मिठा बोले. जोपर्यंत लक्ष नाही का कर्ज मंजूर झाल्या पार्टी मागायला येतात, हप्ता थकल्या असं लांबून जातो पण जवळ येत नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतलेल्यांचे अंतकालीचे नाही रे कोणी. हा म्हणलं काय झालं गाड्या का फोन केला? म्हणजे महाराज नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणजे इनोवा क्रिस्टा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही महाराज 30 लाखाची घेतली. म्हणलं हे बरोबर आहे. नाही महाराज तसं नाही, मग हप्त्यावर घेतली का? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचे तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली? लई लोकांना उचावती. मला सांगायचं तात्पर्य काय, महाराज तुकोबारे म्हणतात विठोबा अरे वंगाळ आहेत. काय शब्द जादूगार येतो महाराष्ट्रात. एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि चौथा शिवबा. हे 4 शब्द जादूगार आहेत महाराष्ट्रात. विठोबाने काय दिलं तो प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तो माता सुंदरसाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिला? अमृत अनुभव चांगले बसायची ज्ञानेश्वरी हरिपाठ दिला.
आणि शुभानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहे. तू का म्हणतो विठोबा अरे जाईल मी, ते म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ, म्हणजे तुकोबाला येणार याचा अर्थ त्यांनी प्रमाण दिलं ते इथले नाहीत, ते येणार कुठून तर ते वैकुंठातून येणार कुठे तर ते मृत्यू लोकात येणार कोण तो गोपालांच्या विषयात असणारी तुकोबार आहे. आणि येणार कशासाठी अभंगाचं पहिलं उपदोनिया उडती येवो, 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 उपदोनिया उडती येवो. काला खावो दही भात, काला खावो दही भात, काला खावो दही भात, खावो दही भात, वैकुंठितो ऐसे नाजे, 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 वैकुंठितो ऐसे नाजे. उडती येवो, काला खावो दही भात, काला खावो दही भात, काला खावो दही भात, वैकुंठितो ऐसे नाजे, काला खावो दही भात, काला खावो दही भात, खावो दही उपदोनियापुरती येऊ काला खाऊ दही भात. येणार कुठून तर येणार वैकुंठातून, येणार कुठे तर येणार मृत्यू लोकात, येणार कोण तर गोपालांच्या विषयात असणारे तुकोबर आहे. उपदोनियापुरती येऊ काला खाऊ दही भात. आम्ही दही भात काला खाण्यासाठी एवढ्या लांबून नाही तर उद्या तुम्ही वाट्यावर भराल आणि मला उपदोनियापुरती येऊ काला खाऊ दही भात. आपल्याला जमणार का बाबा? बरे विने शक्ती बोलून आहे, आपलं प्रारब्ध शिल्लक आहे, आपण नाही म्हटलं तरी आपल्याला यावं लागणार. संत स्वतःहून येतात कारण त्यांचं प्रारब्ध शिल्लक नाही आणि देव दुसऱ्याच्या इच्छेने येतो. आणि येला रूपाबळी करुणी खळी हरिदासी. संतांना येण्या जाण्यामध्ये स्वातंत्र्य आहे, तुम्हाला आम्हाला येण्या जाण्यामध्ये स्वातंत्र्य नाही. तुम्ही आम्ही इतके भाग्यवान आहे, आपण आलोच हेच आपलं भाग्य. याचा अर्थ आपण सगळे भाग्यवान आहे. नाही तर उद्या वाट्यावर भराल आणि मला उपदोनियापुरती येऊ हे जमणार आहे का? बळेविने शक्ती बोलू नये, जेवढा आपला पराक्रम तेवढा आपण बोलावं. एका बाईला भूत लागलं, भूत इकडे भूत आहेत का? भूत कसं काय म्हणजे माणसंच भूतागत वागायला लागलं. भूत लागलं. आता आमच्या इकडे देऊरशीकडे नेतात, तुमच्याकडे काय म्हणतात? वैद बघत देऊरशीच म्हणतात का? हा, देऊरशीकडे नेतात. मग ते भूत लागलं. आता बघा बरं का, मी काय कुठल्या गोष्टी टीका नाही करत, पण या पृथ्वी लोकात इथं मृत्यू लोकात इथं जगत असताना या त्रिभुवनात प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे आणि कोणतीच गोष्ट शास्त्राच्या बाहेर नाही. शास्त्र मानावं लागतं. काही गोष्टी जर चुकल्या तर त्या करेक्शन कराव्या लागतात. लक्षात नाही का?
लोक म्हणतात हे पुण्य स्मरण वर्ष श्राद्ध पिंडदान. अलीकडची लोक, अलीकडची पिढी ही शिकलेली आहे, त्यांच्या मनात प्रश्न पडतो का करायचं पिंडदान. आणि हे पिंडदानाचं नाही सांगत, सांगतो का, याच्या मागेही शास्त्र आहे. कोणतीच गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही शास्त्राच्या परिधे घेते. बरं आता ते पहिली होती भूत, आता काही लई भूत राहिली नाही. पण ते बाईला एका भूत लागलं, ती लागली बाई येड्यागत करायला, देऊर शकलं नाही. आहा 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 आहा. दोन्ही पकवाजे सोबतच होतो आम्ही सगळे, त्यामुळे ते लागले भूत. मी सांगतोय उपजून या पुढची आपण नाही म्हणू शकत, बळेविन शक्ती बोलू नये. आणि मग ते देऊर शकलं नेली, ते समोर बसवलं. ते असं त्यांनी ते नारा काढला, अंगारा काढला, गाठ बांधायचं, बूद बांधू का बाहेरचं बांधू, बूद बांधू का बाहेरचं बांधू, बूद बांधू का बाहेरचं बांधू, असं म्हणला. अंगारा टाकला की बाई येडगत करायची. आहा 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 आहा. सिस्टीमवाले बी रंगले बरं का, त्यांना कळलं पुढं काय करायचं. बूद बांधू का बाहेरचं बांधू, बूद बांधू का बाहेरचं बांधू. तेवढ्यात त्याची बायको मागून आली. ती म्हणली काय चाललंय. ती म्हणला डोळे गेलं का तुझं दिसाना का बूद बांधतोय. ती म्हणली 4 वर्ष झालं पडलेल्या का राची भिंत बांधा आणि मग लोकांचं बूद बांधा. बी न शक्ती बोलू नये. आपण नाही म्हणू शकत उपजून या, ही भाषा संतांची आहे. कारण संतांना येण्या जाण्यामध्ये स्वातंत्र्य आहे. ते येतातही त्यांच्याच मनात आणि जाणंही त्यांच्या हातात आहे, तुमच्या माझ्या हातात नाही. महाराज सांगतात आम्ही एवढ्या लांबून एवढ्या लांब आलो, काला खाऊ दहीभात, दहीभात काला खाण्यासाठी आम्ही एवढ्या लांबून एवढ्या लांब आलो. मग तुकोबर आहे, तुम्ही एवढ्या लांबून जर इकडे आला हा दहीभात काला खाण्यासाठी, मग हा दहीभात काला हा वैकुंठात नाही का. महाराज सांगतात तो काला वैकुंठात नाही, अभंगात दुसरं वैकुंठी जायचे नाही, वैकुंठी जायचे नाही, ओ वैकुंठी जायचे नाही, आय वैकुंठी जायचे नाही. पुरती येऊ काला खाऊ दहीभात वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. महाराज सांगतात वैकुंठात हा काला नाही. याचा अर्थ असा आहे वैकुंठात काला का नाही हा एक प्रश्न आहे. याचं कारण असं आहे वैकुंठात सलोकता मुक्तीचा आनंद आहे, पण वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग महाराज वैकुंठात काला नाही तर मग थोडं खाली या अमरावतीत,
अमरावती म्हणजे नागपूरच्या इतकी नाही बरं का. आजी ओस अमरावती काला पहावया येती देव विसरती देह भाव बापुला. याचा अर्थ अमरावतीत काला नाही जेत महास्थितीचे भांडारे अमृताची कोठारे जी गावी खिल्लारे कामधेनुची पण वैकुंठी तोयसे नाही गवळ काही कार्याचे. मग महाराज ब्रह्मलोकात सत्य बोलणारी माणसं आहेत पण तिथेही काला नाही. महाराज मग काला नाही हे कळलं पण काला का नाही हे लय महत्वाचं. लक्ष नाही का. काला मी मगाशी सांगितलं कुणाच्यात होतो. दोन लोक एकत्र होणं म्हणजे काला. दोन गोष्टी एकत्र येणं म्हणजे काला. देव आणि जीव एकत्र होणं म्हणजे काला. लक्षात नाही का. म्हणजे आणि ब्रह्म आणि जीवाचं ऐक्य म्हणजे काला. संत आणि देव एकत्र येणं म्हणजे काला. मग मला सांगा महाराज सांगतात वैकुंठी तो ऐसे नाही. याचं कारण असं आहे देवाचा जो ऍड्रेस आहे म्हणजे आधार कार्डवर तो वैकुंठ आहे पण देवाचं राहणं मात्र वैकुंठात नाही. वैकुंठात काला का नाही हे समजून घ्या. देवाच्या म्हणजे आता काहींच्या आधार कार्डवर गोडेगाव असेल पण काही राहिला पुण्याला असतील कुठे जवळपास असतील कुठे अहिल्यानगरला असतील असंही असू शकतं. आधार कार्डवर ऍड्रेस इथलाच आहे वैकुंठाचाच आहे पण जगाचा मालक मात्र तिथं नाही. देव म्हणतात संत म्हणतात देवा बघा त्याला प्रमाण आहे. ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला धन्य धन्य. हा हे वैष्णव सदन धन्य आहे जे तर लक्ष्मी सहित शोभेणार आहे. याचं कारण असं आहे तुकोबारे सांगतात किंवा सकल संत म्हणतात ए विठोबा ए देवा अरे तुझं घर वैकुंठ ते तुला आवडलं नाही तू आमच्या घरी आला आणि आम्ही तुझ्या घरी कसं जाईल बघ. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले वैकुंठासी आम्हा नको धारो हरी वासले पंढरी सर्व काळ. हे अवघड वाटलं का जरा सोपं सांगू का. वैकुंठात काला का नाही. देव देवाचं घर सोडून संतांच्या घरी आला मग संत देवाच्या घरी काय करतील याचं कारण आहे का. जर आपल्या घरी पाहुणा आलाच आणि आपण म्हणलो पाहुणे एक काम करा तुम्ही घरात झोपा आम्ही बाहेर झोपतो. काय म्हणले पाहुणे तुम्ही घरात झोपा आम्ही बाहेर झोपतो. पाहुणा म्हणला मालक गडबड करू नका खरं ते सांगा काय. मालक म्हणले काही नाही आमचा फार जीव आहे पाहुणे तुमच्यावर तुम्ही आज झोपा आम्ही बाहेर झोपतो. पाहुणा म्हणला मालक तुम्ही काहीतरी गांडावता बरं का काहीतरी खोटं बोलताय म्हणले. अहो खोटं नाही बोलत खरं सांगू का. लई थंडी पडली म्हणले तुम्हाला थंडी सहन व्हायची नाही आणि बिबट्या बी लई सुटल्यात त्यामुळे म्हणलं तुम्ही आज झोपा. पाहुणा म्हणला मालक मग बिबट्या आम्हाला खाईन तुम्हाला तसंच ठेवीन होईतावा. ते म्हणले मालक खरं सांगा काय अडचणी. मालक म्हणला आता सांगूच का म्हणले घरात देखणे झाले आणि ती मच्छरदाणी लावी आवरणात म्हणले. त्यामुळे आता म्हणलो रोजच एकच गिरायक आहे एक नवीन गिरायक द्यावं म्हणून तुम्हाला म्हणलो तुम्ही आज झोपा आणि आम्ही बाहेर झोपतो. पाहुण्याचं उत्तर आहे का याच्यातच वैकुंठात काला का नाही कळत. पाहुणा म्हणला मालक घर कुणाचं आहे घर कुणाचं आहे मालकाचं आहे. मग मालक तुमचं असून घर तुम्हाला आवडा ना आम्ही तुमच्या घरात कसं काय. आता मालक जिथं तुम्ही तिथं आम्ही. संत म्हणतात विठ्ठला हे देवा आता तुझं घर वैकुंठ पण तू वैकुंठ सोडून तर आमच्या घरी आलास. आता देवा जिथं तू तिथं आम्ही म्हणून वैकुंठी तोयसे नाही गवळ काही कार्याची. मग महाराज मिळालेला काला एकटे खाणार का एकमेकांना देणार. एकमेका देवमुखी सुखे घालू बरी आम्ही एकमेकांना देणार. कारण की याचा अर्थ असा आहे पहा फार मार्मिक अर्थ आहे. संत या ठिकाणी ज्ञानाचा विचारांची परस्परांमध्ये बोध हा एकमेकांना देतात वाटतात. संत ज्ञान स्वतःपर्यंत ठेवत नाहीत. लक्षात नाही का. ते म्हणतात एकमेका देवमुखी. हे म्हणायला जरी असं आहे पण ज्ञानांचे या ठिकाणी परस्परांमध्ये बोध करणं म्हणजे सोपं सांगतो. तुमच्या घरात तुमच्या समोर जर जेवणाचं ताट असेल फार भूक लागली पण समोर एखादा गरजूवंत असेल त्यालाही भूक लागली आपल्या समोरचं ताट त्याला सरकवा. तो जेवल्यानंतर आपल्या अंतःकरणात समाधानाचा ढेकर येणं म्हणजे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तोयसे नाही कवळ काही काल्याचे. मग महाराज एवढ्या लांब आले हे सगळं झालं पण हा काला कुठं नाही. तर महाराज सांगतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. हा काला खऱ्या अर्थानं वाळवंटात होतो. याचं कारण असं आहे ते बरोबर आहे ते नीट आहे आणि ते उत्तम आहे. विठोबा
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम गोपाल कृष्ण भगवान गुरुवर्य भक्ती महाराज भुवनेश्वरी माता समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा सद्गुरु जोग महाराज की जय। या ठिकाणी कीर्तनाची वेळ झालेली आहे. परंतु कीर्तन उशिरा चालू झाल्यामुळं थोडस हे 10 ते 12चं कीर्तन नाही, थोडस कीर्तन वाढवणार आहे. काय अडचण नाही ना या ठिकाणी, कारण की मी इथं 9:45 याचं कारण असं 9:45 जर विना घेतला असता तर 12ला शार्प कीर्तन संपतं. क्या चाली व्हायला लागतात, प्रमाण व्हायला लागतं आणि या सगळ्याला रंगदेवता निर्माण व्हावी लागते. थोडक्यात अल्पशबुद्धीनं अभंगाचं चिंतन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. 2 पद्धतीनं या ठिकाणी काल्याचा प्रसंग मांडता येतो. काल्याच्या प्रसंगातील अभंग घेत संपूर्ण या ठिकाणी चरित्र सांगत किंवा थोडी अभंगाची भूमिका मांडत शेवटी या ठिकाणी काल्याचा प्रसंग. त्यात अजून एक जबाबदारी या ठिकाणी तरुणांनी माझ्याकडे दिली, थोडंसं महाराजांवर बोला असं त्यांची इच्छा आहे. धर्मवीर शंभूराजे फक्त 5-7 मिनिटं सांगेल. या ठिकाणी बलिदान मास आहे काल्याच्या प्रसंगात, हे म्हणून तर या ठिकाणी काल्याचा प्रसंग या ठिकाणी तुमच्या समोर मांडून घेतो. याचं कारण आहे आजचं कीर्तन थोडं बांधून असतं, याच्यात कीर्तन करायला जास्त बाहेर जाता येत नाही. पण तरी या ठिकाणी मग छत्रपती शिवाजीराजे शंभूराजे कीर्तनात का सांगायचे असा प्रश्न उपस्थित होतो. कधी कधी उपस्थित होतो असं लोक विचारतात, मला शिवाजीराजे कीर्तन का सांगायचे, संभाजीराजे कीर्तनात का सांगायचे, राजे काय देव होते का, राजे देव होते का माहिती नाही, पण राजे होते म्हणून आपल्या मंदिरातील देव शिल्लक आहे. राजे होते म्हणून आपण या ठिकाणी थोडा आवाज द्या, म्हणून आपण या ठिकाणी कीर्तनाला बसतो. राजे होते म्हणून तुमच्या माझ्या कपाळावरचा गंध शिल्लक आहे. लक्षात नाही का, हिंदू धर्मासाठी जगातलं सर्वात मोठं काम करणारा शुभा राजा हा भगवा फडकवणारा महाराष्ट्रातला पहिला राजा. खऱ्या अर्थानं फार मोठं कार्य केलं आणि शुभा राजांचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे, कारण ते सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं हिंदुत्व आहे. आणि म्हणून हे हिंदुत्व अजराने अमर राहणार. बाकीचे नंतर सगळे हिंदुत्व येतील, पण जे हिंदुत्व कुणाला तरी बाजूला टाकणं बाकीच्यांना सोबत घेईन असं नाही, तो एकटा चालतो तो नाही. महाराज म्हणतात जो सगळ्यांना सोबत घेऊन चालतो तो खरा महाराष्ट्र. म्हणून महाराष्ट्र असं उभा राहिला. आणि अजून सोपं सांगू का, हा कबीर महाराज आहे काय म्हणून जन्माला आहे नंतर, पण मरताना तो हिंदू मारणार आणि हिमरण आम्हाला जिवंत ठेवणार. तो ये भूमि किसकी है, ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है, ये भूमि सांता की नहीं मां, ये भूमि संतों की है. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. खऱ्या अर्थानं आकाशाची वाणी झाली आणि हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुला मारणार या ठिकाणी अशी वाणी झाली. खऱ्या अर्थानं कंसानं विचार केला आपल्या बहिणीची फार मोठी या ठिकाणी मिरवणूक आणि इतकी जबरदस्त आहे, लई मोठा खर्च केला. आकाशाच्या वाणीने या ठिकाणी वाणी केली, 8वा पुत्र मारणार. 8वा मारणार म्हटल्यानंतर म्हणले यांना जिवंत नाही ठेवायचं, देवकी वसुदेवाला या ठिकाणी जिवंत नाही ठेवायचं आणि मारायचं असं ठरवलं. परंतु काय करावं, वसुदेवाला सांगितलं आपण लहानपणाचे मित्र आहे, असं काही करू नका, आम्हाला बंदीशाळेत टाका, जसं काही लेकरू होईल आम्ही तुमच्या हातात आणून देतो. म्हणजे चालेल, युक्ती पटली. बंदीशाळेत नेलं. पहिलं या ठिकाणी बाळ झालं. ते निरागस बाळ कंसानं पाहिलं, त्याने विचार केला मला 8वा मारणार, याला कशाला मारायचा, याला मारायचं नाही, याला घेऊन जा म्हणले. एवढ्यात तिथं नारद आला. नारद याने जिसकी कभी भी बात नाही होती रद्द उसे नारद म्हणतात. नाही लक्षात आलं का तुमच्या, असे गावगाव बी नारद आहेत. त्यावेळेचे नारद वेगळे, आताचे नारद वेगळे. त्यावेळेचे नारद लोकांना देव भेटत होते आणि आताचे नारद सप्त्यात काड्या टाकतात. काय कळलं का तुम्हाला, त्यावेळेचे नारद वेगळे होते, आताचे नारद वेगळे. ते नारद मुनी आले
नारद मुनीने विचार केला ह्यांनी जर याला मारलं नाही, हे 6 जर मारले नाही तर कंसाच्या पापाचा घडा भांडणार नाही, हे काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं कंसा अरे उलट मोज, हात 8 असला तर. ते म्हणजे बरोबर आहे, युक्ती पटली. नारद म्हणतो हे खरं आहे. साही मारली दुराचारी, या ठिकाणी साही मारली, ही साही लेकर मारली आणि 7वा योग माहिती रोहिणीच्या गर्भात टाकला आणि मग 8वा जन्माला येणार. म्हणून या ठिकाणी उत्सव साजरा होणार. सगळे बंदीशाळे सगळे टाळे आज तुटले आणि खऱ्या अर्थाने चतुर्भुज मूर्ती भगवान परमात्म्याची देवकी आणि वसुदेवाच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवाला प्रणाम केला, नतमस्तक झाले. देवा अरे तू लहान म्हणून जन्माला यावा म्हणून आम्ही तपश्चर्या केली, तू मोठा म्हणून जन्माला आल्यावर आम्ही काय सांगायचं, आमची तपश्चर्या काही कामाची नाही. तसं नाही, मी त्यासाठी नाही आलो, मी एक निरोप द्यायला आलो तुम्हाला. मला इथं ठेवू नका, मला कुठे न्या. गंधाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. मला इथं नका ठेवू, मला खऱ्या अर्थानं इकडे गोकुळात घेऊन जा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्णनंदा घरी आनंद जाणारी. आणि मग खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं गोकुळात प्रागट्यकरण झालं. भगवान परमात्म्याचा जन्म या ठिकाणी गोकुळात प्रागट्यकरण झालं. आणि प्रागट्यकरण झाल्यानंतर किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. आणि मग देव या ठिकाणी रांगायला लागले. आणि मग ते असेच नाही, तळ तळ हात तळ हात के तळ 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 हात तळ हात के राजा तुझ्या तुझ्या राजा तुझ्या तळ हात
तर हात टेक डाव्या गुडघ्यानं डाव्या गुडघ्यानं डाव्या गुडघ्यानं तळवे तळ हात टेकत डाव्या गुडघ्यानं रांगा. जर लेकरू तळवे तळा हात टेकायला लागलं, ओ लाडकी बहीण योजना इकडे लक्ष द्या. जर तळवे तळा हात टेकायला लागलं आणि डाव्या गुडघ्याने रांगायला लागलं की म्हणायचं काहीतरी विशेष होणार. उगाचच फरफडायला लागले की म्हणायचं दगडू होतंय, काहीच करत नाही. नाही लक्षात आलं का? हा लक्षात नाही का? तळवे तळ हात टेकत डाव्या गुडघ्याने अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी घोड्या करायला सुरुवात केली. या ठिकाणी चोऱ्या करायला सुरुवात केली. देवानं खऱ्या अर्थानं बळीराम दादा सांगतो ते आई अर्थाने बरोबर का? आणि मग देव म्हणतात आई अर्थ दादा खोटं बोलतो मी, नाही माती खाल्ली आई. बलराम दादा हो बलराम दादा बळीराम दादा रे बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. तुम्ही सगळे स्टार गायक उभे म्हणून मी नाही गात नाही बरं का? चांगले गायक असले की कीर्तनकारांना थोडं हो गायचं ना, ते हे नाही रगिले ते कुणालाच म्हणून देत नाही. आणि कुणी म्हणलेलंही त्याला रागाने बघितलं तिकडं ते म्हणतात मग म्हण तू तुझा. आणि दुसरी गोष्ट आहे अखंड महाराष्ट्रावरून 5 राज्यात कीर्तन करताना तरुणांची इच्छा असते शंभूराजे शोभाराजे सांगावं आणि ते एकदम हाय स्केलला सांगावं लागतं. मी पकवाजला पांढरी 2ला ते त्या कडिले बाबांना माहिती मी आधी पांढरी 4ला बी कीर्तन करायचं. पण काय झालं अलीकडच्या वेळात 2 कीर्तन आणि छत्रपती शिवाजीराजे सांगायचे गाय नाही, या दोन्ही गोष्टी नाही जमत. आणि राजे सांगायला तर डबल स्केलला पांढरी 4ला, पांढरी 2ला चालत नाही. कारण राजे जर सांगली जा असं म्हणलो, राजे म्हणले तानाची भरायस का आणि लई दिवस झालं गोडेगावला आला नाहीच गड्या असं म्हणलं मला बोलू का कोणी? अरे राजगडावर मासाहेब जिजाबाद आणि मासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाला? हा मासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणावर फरकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का? हो मासाहेब दिसतो ना. राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जातोय. आज नाही असाही मासाहेब राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोठाऱ्यावर. सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून 18 पगड जाती 12 बलुतेदार या सगळ्यांना सोबत घेत स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे. बळीराम दादा बळीराम. भगवान परमात्म्याने खोड्या करायला चोऱ्या करायला सुरुवात केली. पण महाराज चोऱ्या करायला सुरुवात केली याचा अर्थ त्या देवाच्या चोरे म्हणून त्या कीर्तनात सांगायच्या. नाही तर लोक म्हणतात चोऱ्या कुठे कीर्तनात सांगतात. देवाच्या चोऱ्या वेगळ्या आणि आपल्या वेगळ्या. बाई काय तुमचा नवरा सुंदर गंध लावतो तू भिंचे संवाद. ती म्हणली माझ्या नवऱ्याच्या गाण्यावर पांढऱ्या कपड्यावर जाऊ नको, तर कीर्तनाला आल्यावर नवीन चपलीचा जोडगरी घेऊन जातो. तो लई खतरनाक म्हणली. हा अहो लई प्रामाणिक लोक झाली, एवढी प्रामाणिक लोक झाली की इथं पानपोईचा ग्लास बी साखळीने बांधाय ठेवायला लागते. एवढं प्रामाणिक झालं सगळं गणित. हा आपल्या चोऱ्या वेगळे आणि देवाची चोरी वेगळी. हरिने माझे हरिले भार वित्त विसरले. खऱ्या अर्थानं संसारात वित्त महत्वाचं आहे, परमार्थात चित्त महत्वाचं आहे आणि शरीरात पित्त महत्वाचं आहे. संसारातलं वित्त कमी झालं की भांडी आपटायला सुरुवात होते. परमार्थातलं चित्त कमी झालं, हा हरिने माझे हरिदे चित्त. याचं कारण
याचं कारण असं आहे, माझे चित्त तुझे पायी राहो वैसे करी काही धरून या बाही भवा तारी रातारा. पण परमार्थात चित्त महत्वाचं आहे. शरीरात पित्त महत्वाचं. शरीरातलं पित्ताचा बॅलन्स बिघडला की शरीर गडबड करतं. तसं परमार्थात चित्त महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी हरीने माझे हरिले चित्त, देवाने चित्ताची चोरी केली. अनेक खोड्या केल्या, चोऱ्या करायला सुरुवात केली. देव काय आवरत नाहीत, कुणालाच आवरत नाहीत. गावामध्ये अनेक कवळी यायच्या आणि अनेक हरण घेऊन यायच्या. प्रत्येक वेळेस या ठिकाणी यशोदा आई सांगायची, नाही माझा कन्हैया नाही चोरी करत. पण गावातली एक कवळण आगाव होती. ती म्हणली, यशोदे अरे मी तुला गॅरंटीने सांगते तुझा कन्हैया चोरी खोड्या करतो. नाही, काही पुरावा आहे का? पुरावा नाही. हे कन्हैया आता ये माझ्या घरी. म्हणजे गावात एक तरी बांधकुडी, ही सगळ्यात बांधकुडी जवळ. ती म्हणते घरी ये, चोरी करून दाखव. नाही तुला बांधून ठेवलं तर मग बघ. कन्हैया म्हणला, पेन द्या. हिचा व्हॉट्सअपचा नंबर, फेसबुक आयडी, इंस्टाग्राम आयडी, युट्यूबला किती सबस्क्रायबर आहेत, इंस्टाग्रामला किती फॉलोअर्स आहेत, जरा नोंद घे. पेन 2 मिनिटातच बायोडाटा काढला. पेन म्हणला, देवा हिचं नावच शांताबाई, पण भांडायला नाही. या अख्ख्या गावात लय खतरनाक. इथलं नाही सांगितलं बरं नाव, मी आपलं सांगतोय तुम्हाला, उदाहरण देतोय. हा पेन म्हणला, देवा अरे लय भांडायला खतरनाक आहे, नको जायला हिच्या घरी. देव सांगतात पेन द्या, अरे जीवनात आव्हान पाहिजे बाबा. बिना आव्हानाचं काय जीवन? अरे सगळीकडे खोड्या करेल, चोऱ्या करेल, त्याचा आनंद वेगळा. पण हिच्या घरी चोऱ्या करायचा आनंद वेगळा. ती म्हणजे ना बांधून ठेवते, आता तिलाच आपण बांधून ठेवायचं. पेंद्या हो आई नाही येत बाबा, मी नाही चोऱ्या करत, ये घरी मग बांधून ठेवते. देवाने विचार केला, आई ती काय बी आलो किती माझ्यावर, मी जाणारच नाही. खरं सांगू का, गेले देव घरी, चोऱ्या बिऱ्या केल्या, हे झोपले होते सगळं. या ठिकाणी दही दूध बक्षलं सगळं झालं आणि मग देव निघाले. तेवढ्यात पेंद्या म्हणला, देवा अरे तुझ्या लक्षात नाही का? म्हणजे काय? अरे म्हणले बांधून ठेवणार होती तुला. अरे म्हणले लक्षातच नाही, थांब ना. म्हणले सगळे सोंगडी बाजूला बाहेर थांबव, सगळे लाईनीने बाजूला बाहेर थांबले. आणि मग देवाने लीला केली, तिची वेणी घेतली आणि गवळी बाजूला झोपला, तिची दाढी घेतली. गवळ्याची दाढी आणि हिची वेणी दोघांची गाठ बांधली. आता ही गाठ कुणी मारली? देवा भाऊ तुम्ही मारलेल्या गाठी सुटत नाही. म्हणजे ही तर देवाने मारली नाही. लक्षात आलं का? ज्याला लक्षात आलं ते हुशार. हा त्यांनी मारलेल्या गाठी सुटारात, ही भगवान परमात्म्याने गाठ मारली. लक्षात नाही का? ते सांगायचं तात्पर्य काय? भगवंताने गाठ मारली. महाराज हे दिंडी 16 माळ्यावर गेला, वरती तुटता तुटाना, कापता कापना, जळता जळाला. आणि मग या ठिकाणी गवळ्याच्या लक्षात आलं की पाठच उठावलं. हे आता वेणीला धसका वाजता आणि ह्याच्या दाढीला. ते का हो या वयात पुढे हिनी वाढतात का? ते म्हणला, अरे तूच दाढी वरती. आता पहिलं काय होतं, पहिल्या गवळ्याने उठायच्या दाढायला, बरोबर ना? बोला ना, गवळ्याने उठत. आता कोण उठतं? गवळी उठते. तेव्हा बाबा म्हणले गवळी उठते. त्यांचं तरी काय, गवळीच उठत्यात. अरे तेवढा दळणाचा डबा ठेवून येतो, कारण की घाला येऊ मी दळणाचा डबा घेऊन. आमची आई म्हणती पक्का बैल झाला पोरगा बायकोचा. म्हणजे बायकोची जागा बायकोपाशी आणि आईची जागा आईच्या जवळ. दोघांची प्रायोरिटी वेगळी आहे. लक्षात नाही का? काय होतं माहिती का? आता हे लोकांना वाटतं कीर्तनकाराचं बरं आहे, काही नाही बरं. एवढा त्यांना सांगितलं आलेला प्रवास किती आहे, 500-1000 किलोमीटरचा प्रवास. लोक फक्त मानधनच कॅल्क्युलेशन करत बसतात. आज इथं एवढं घेतलं असेल बाबानी, उद्या तिथं घेतलं असेल. पण खरं सांगू का, आम्ही घरी गेलो की लेकरं बाळ झोपलेले असते. परत सकाळी पाठ उठावं आणि कीर्तनाला पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध किंवा काल्याचं कीर्तन, काल्याच्या कीर्तनाने तरी लेकरं बाळ झोपलेले असतात. एखाद्या दिवशी सुट्टी बिट्टी बाबा. आणि मग लहान लेकी माझी 5 वर्षाची अशी निहार तोंडाकडे बघती. म्हणलं काय तोंडाकडे बघती कुणा स्टॉप, तासभर झालं निरीक्षण करते. तेवढ्यात ती म्हणते, आई कोण येऊ बा? अरे बाप आहे तुझा. हे सांगायचं तात्पर्य महाराज ज्याला त्याचं माहिती असते कसं कधी ते कलाकारांचं जीवन कीर्तन अहो रस्त्यावर 24 तास जीवन आहे. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी आता ते बायकोचा विषय निघाला म्हणून सांगितलं गडीवर. आणि तुमचं खरंच धन्यवाद. तुम्ही जात धर्मपंथ काही न पाहता, महाराज माझ्या मोठ्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आहे आणि छोट्या मुलीचं नाव मुक्ताबाई. जात धर्माचा विषय नाही. लक्षात नाही का मला काय सांगायचंय? कुणाच्या मनातही आलं नाही. ते काय झालं, मागच्या वर्षी 2 सप्त्यात तारखा कॅन्सल झाल्या. म्हणलं काय झालं गाड्या? ते म्हणजे महाराज सगळ्यांची इच्छा आहे तुमचंच कीर्तन हवं, पण कमिटीतला एक कारवाई तो म्हणला मुसलमान नाही आणायचा. आता मी काय अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराणवर नाही आलोय का इकडं? आमच्या पिढी आहेत ना, माझी 3री पिढी आहे. माझ्या वडिलांना माळे सदानंद गुरुजी आळंदीकर, मला माळे वैकुंठ असतील नामदेव महाराज पठारे. या जुन्या लोकांना हे कीर्तनकार माहिती आहेत. असे कीर्तनकार परत होणे नाहीत महाराष्ट्रात. खऱ्या अर्थाने सांगायचं तात्पर्य आहे, आजही आमच्या वडिलांचं 70 वय, आजही वडील कीर्तन करतात. बाबा तुम्हाला माहिती आहे, हे सांगायचं तात्पर्य आहे. सचिनराव या सगळ्या गोष्टींचा परमार्थ तुमच्या समोर का मांडला? या 3 पिढीचा परमार्थ सांगत असताना मला मोठापणा नव्हता सांगायचा.
पण याचं कारण असं आहे, खऱ्या अर्थानं ही इथपर्यंत पिढी परंपरा चालत आली. कबीर, लतीफ, मुमीन, मुसलमान, ही अहिल्यानगर पलीकडचं श्रीगोंदा, ही शेख मोहम्मद बाबा तुकोबारा कीर्तनात चालू कीर्तनात आग लागली आणि शेख मोहम्मद बाबांनी हात सोडून कीर्तनात मंडप भिजवला. मला सांगायचंय ही भूमिका या संतांची होती. या गोष्टी मानल्याही पाहिजे. कुछ मान के चलो, कुछ जान के चलो. काही गोष्टी मानल्याही पाहिजे. हिंदुत्व त्यालाच मानतात, लक्ष नाही का? हिंदुत्व म्हणजे कोणाचा द्वेष? हे बघा, अजून एक गोष्ट सांगू का? नमाजीची टोपी घालून उभा असणारा मुस्लिम व्यक्ती इथं बसलेल्या व्यक्तींचा मित्र आहे, काहींचा तो जवळचा बंधुतुल्य मित्र आहे. पण काहींच्या डोक्यात जर जिहाद असेल तर ती वृत्ती ठेचणं म्हणजे हिंदुत्व आहे. लक्ष आहे का? हे हिंदुत्व आहे. महाराज माझे तिकडे हैदराबादला बी कीर्तन असते तेव्हा हो. हैदराबादला एक येडपाड आहे तिकडे, तुम्हाला हम घर घर मी अफजल पैदा करेन. ते येड्याला तिथं जाऊन सांगितलं, त्याचं नाव नाही घेत तिथं कीर्तनात, त्याला तिथं जाऊन सांगितलं तू घर घरी मी अफजल पैदा कर, आमचे शिवरायांचे मावळे घर में घुस कर अफजल मानेगे, ही ताकद या महाराष्ट्रात. याला हिंदुत्व म्हणतात. खऱ्या अर्थानं हे सांगायचं तात्पर्य असं आहे, महाराष्ट्र उभाच असा राहिला महाराज. आणि म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याने हे सगळी लीला केली की म्हणजे काय करावं. आणि मग गवळ्यांनी प्रश्न विचारला, मी काय म्हणतो, तू काहीतरी म्हणली होती का नाही? याला म्हणली होते तरी येऊन दाखव, बांधून ठेवते. म्हणजे कशाला आगीत हात घालायचा? आता ज्यांनी भांडणं लावली तोच भांडणं सोडवायला पाहिजे. नाही लक्षात आलं का? ज्यांनी गाठ मारली तोच गाठ सोडवी. आणि मग तुमचं काय म्हणणं आहे? मी शरण जाऊ देवाला, जाऊ नाही जावंच लागेल तरच गाठ सुटेल. आणि मग 6 फुटाची गवळण आणि 4 फुटाचा गवळी, दोघांची दाढी आणि हे तिची वेणी हिनी याची दाढी. गवळण 6 फुटाची, गवळी माग, गवळण गिरक्या मारी आणि गवळी वरवर दाढी केली. सगळ्यांना सांगितलं स्वांग आलं की उड्या मारायच्या. त्या सगळ्यांनी हे स्वांग बघितलं, दाढीचं विणीचं, लागले सगळे उड्या मारायला. स्वांग आलं, स्वांग आलं. आणि जशी मग खालची माती अशी धुळीवरती उडाली, ती गेली गवळणीच्या नाकात. जी नाकात गेली जी आछी, तसा मागचा गवळी तोंडाव पुढे. तुला सांगितलं ना देवाच्या नादी लागू नकोस. आणि मग कन्हैया, ए कन्हैया, आई बघ माझ्या आळ घेऊन बघ. आई म्हणते थांबणारे कन्हैया, ऐकू दे तरी काय म्हणते. काही नाही कन्हैया, आणि एवढी गाठ सोड. अरे मी नाही मारली बा. अरे तू मारली नाही पण सोड तरी. खरं सांग का न सांगता तुम्हाला पुढे येते अंतर. त्यांनीच आतापर्यंत गाठी बांधल्या, त्यांनी सोडायचं काम केलं. ज्या दिवशी तुमच्या माझ्या जीवनात अडचण, त्या अडचणीची गाठ मी त्यांनीच सोडली. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिंती, वाचे वदता शिवनाम कयान बाधी क्रोध काम. खऱ्या अर्थानं तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवण्या. भगवान परमात्म्याने गाठ सोडली. हे खोड्या झाल्या. आई म्हणती आता जाई राणा, उद्या जाई राणा, उभे देवनी गोधरा, उभे देवनी गोधरा, उभे देवनी आता जाई राणा सगळे घेऊन गोंधळा. आणि मग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भगवान परमात्मा या ठिकाणी गेल्यानंतर आणि मग त्या ठिकाणी मग खेळ सुरू झाले. एक एक खेळ या ठिकाणी लिहिला श्रीकृष्ण भगवान. खेळू लागलो सुरकवरीची घुंगरी हरपले, 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 घुंगरी हरपले रे नाच घुंगरी हरपले, घुंगरी हरपले, घुंगरी हरपले, नाच घुंगरी हरपले, घुंगरी हरपले, घुंगरी हरपले. हो खेळू लागलो, खेळू लागलो सुरकवरीची घुंगरी हरपले, खेळू लागलो सुरकवरीची घुंगरी हरपले.
करशील रे आराध्या किती करशील रे किती करशील रे किती करशील रे कानोबा 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 खेळगाव जाऊन कोरटी कानोबा खेळगाव जाऊन कोरटी कानोबा खेळगाव जाऊन कोरटी ओ खेळ मोतीला लगोरे खेळ मोतीला लगोरे ओ खेळ मोतीला लगोरे खेळ मोतीला लगोरे खेळ मोतीला लगोरे ओ खेळ मोतीला लगोरे सांग पिढा हरिताचे सांग पिढा हरिताचे पाण्यात गेला कसा सांगा पाण्यात गेला कसा हे सांगा पाण्यात गेला कसा हे सांगा पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा सांगे पिढा हरिताचे सांगे पिढा हरिताचे पाण्यात गेला पाण्यात गेला कसा पाण्यात गेला पाण्यात गेला कसा 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 हाती माझा हाजी मामा हाजी मामा हाजी मामा हाजी मामा हाजी मामा धालाय वीरा धालाय वीरा दासा पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा हा जीव माझा हा जीव माझा झालाय वेळा पिता सांगा पाण्यात गेला कसा हे सांगा पाण्यात गेला कसा हे सांगा गांधीभार पोटी भूक काही तुमच्या खेळण्याची झाली आता वेळ रडते अनाशी दोरा 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 आले आवाज गोपाल हो झाली आता वेळ रडते अनाशी दोरा 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 एकमेका देवमुखी सुखे घालू हंबरी. आणि मग खऱ्या अर्थानं आता तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो. मनेरी नावाची गाय भगवंता तू राख बाकी सगळ्या गायी आम्ही राखतो. मनेरी नावाची गाय फार चंचल आहे. आणि मग खऱ्या अर्थानं एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. सगळ्यांना भूक लागली सगळ्यांच्या शिदोऱ्या आल्या
आणि मग खऱ्या अर्थानं सगळे सवंगडी तृप्त झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याची कीर्ती साऱ्या जगतात. या महाराष्ट्राचा ज्वलंत ध्यास आपल्या गुणगावमध्ये झाला. महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची. कीर्तनाची वेळ संपलेली आहे, पण त्यांनी येऊन मला परत एकदा सूचना दिली, महाराज थोडं कीर्तन वाचा. मला लांब कीर्तन करत राहतो, गावात जास्त आहे. आम्ही 10 ते 12 या अनुषंगाने आलो. आता 12:30 म्हणजे अजून ओव्हर टाइम घ्या. ओव्हर टाइमचं काही मी घेत नाही, फक्त कीर्तन पुढे घेतो, लक्ष नाही. आणि म्हणून या ठिकाणी ही शेवटची काही मिनिटं. राधे राधे हे सुराज्य तुम्हाला निर्माण करायचं राहतं. आणि उभा राहिला महाराष्ट्र, यासाठी कंत बहिरची नाही खंबीरा होते. एक एक मावळा शुभा रजेची गोळा केला आणि मग उभं राहिलं शौर्य महाराष्ट्रात. कोठाऱ्यावर दिसणारं ते दुश्मनाचं निशाण आईसाहेबांच्या डोळ्याला जन्मा करायला लागला. त्या कोठाऱ्यावर भगवा फडकावा ही आईसाहेबांची इच्छा. मी जातो कोठाऱ्यावर शुभा राजे. शुभा उदय भानाला फडावं लागलं, कोणाऱ्यावर भगवा फडकावं लागल. आणि मग खऱ्या अर्थानं कोणाऱ्यावर भगवा फडकवणार हे या ठिकाणी निश्चित झालं. हा सगळा इतिहास एका बाजूला सुरू होता, पण याच कधी बाजीप्रभू देशपांडे या ठिकाणी विशालगडाकडे गेले, कधी जीवा महाला, कधी शिवा काशी. शिवा काशींनी नेबापूर नावाचं गाव शिवा त्यांनी स्थिती जोहरला या ठिकाणी आव्हान दिलं. त्या प्रत्येक मावळ्याचं बलिदान महाराष्ट्रासाठी महत्वाचं होतं. होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि तिकडं शिवा काशी यांनी स्थिती जोहरला आव्हान दिलं. इकडं बाजीप्रभू देशपांडे या ठिकाणी विशालगडाकडे गेले. तोफे आधी नाम रे बाजी, सांगा शत्रुदा आणि सांगा यमाला. बाजीप्रभू देशपांडेंचं बलिदान या महाराष्ट्रासाठी महत्वाचं बलिदान होतं. बाजी सांगतात, राज लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोषितला जगला पाहिजे राज. आणि उभा राहिलं स्वराज्य. आणि मग तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्र हा 12व्या शतकात फार सुंदर होता. 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक होतं. ज्या 12व्या शतकात विश्वमौली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करत होते. सगळे चौघडे वाजत होते, पणाफुलांना बहराला होता. पण याच 12व्या शतकात वारकरी आणि धारकरी नाचत होते. पण कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली आणि 8,000 इस्लामिक सत्तांनी आक्रमण केलं. आणि यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी. दिन 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 महाराष्ट्रावर आक्रमण केला. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली, मंदिर उद्ध्वस्त झाली. आणि मग कोण रोकल वादळ? हे वादळ रोकायला एका वादळाची गरज. वादळाची नाही दादा, नुसत्या वादळाची नाही तर भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. आणि मग या ठिकाणी 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता. आणि 288 वर्षाची प्रतीक्षा संपली. आणि या ठिकाणी पैठणचे सुरेंद्र साधू शांतिरम्य एकनाथ महाराजांनी आवाज दिला, एक कोल्हापूरची महालक्ष्मी, एक तुळजापूरची आई तुळजाभवानी, ए वडीची सप्तशृंगी, माहूरची रेणुका माता, ए आई ओणेश्वरी तुला दार उघडावं लागल. आणि आता जर दार नाही उघडलं तर अर्थ होईल. ए बाई अरे दार उघड, दार उघड पाहिजे, आता दार उघड. Thank you.
गोंधळी आणि अमृत गोंधळी 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 ना अमृत गोंधळी दारू बजात दारू बजात दारू बजात आई मुलगा होडी दारूवर कोल्हापूरची महालक्ष्मी दारूवर पये दारूवर आणि आवाज झाला था आणि भैयानं दारू उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये भये दारू है भैयानं दारू उघडलं धाराशिव आहे उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर हे दादा औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर हे भाई भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल आणि शुभा राजा संभाजी राजांसमोर झुकावं लागेल ये भूमि किसकी है तो ये भूमि हिंदू की है पहिलं दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये आईचा जिजाऊंना दिवस गेले धाराशिव जिल्ह्यामध्ये हा प्रसंग का मांडला उद्या परवा शिवजयंती जवळ आली आणि म्हणून या अनुषंगाने प्रसंग मांडला तसा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म व्हावा तसा कुणीतरी कृष्ण पुन्हा एकदा महाराष्ट्रात यावा अशी महाराष्ट्राला इच्छा होती हा आणि मग या ठिकाणी वैद दार उघडला आईचा जिजाऊंना दिवस गेले पुत्र भावा आईचा गुंडा जाता ही लोकी झेंडा असा पुत्र जन्माला घाला आदिलशाही निजामशाही कुतुब मुघल डच फ्रेंच यांच्या मानगुटीवर बसेल आणि पुन्हा एकदा भगवा महाराष्ट्र प्रभाग करेल आणि मग दिवस जवळ आला आईचा जिजाऊंना शिवनेरीवर नेण्यात आलं सनई चौकडे वाजू लागले पाना फुलांना पुन्हा बहराला या ठिकाणी दिवस जवळ आला फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 आणि शिवनेरीतून आवाज आला आयुष्यभर जो जीवाशी खेळेल पण रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला गोकुळीच्या सुखा अंत पाल नाही देखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदले आनंद तळवे तळहात टेकत आणि डाव्या गुडघ्याला रांगत महाराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्रावर पुन्हा एकदा भगवा उभा राहिला शिवराजांचा तेज आज तेज सांगत होतं कारण आईसाहेब जिजाऊ रामायण श्रवण करत होत्या रामासारखा पुत्र जन्माला यावा भागवत श्रवण करत होत्या कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा आणि आला कंसाला मारण्यासाठी आता कृष्णाची गरज होती आणि या कृष्ण रूपानं छत्रपती शिवाजी राजांचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि महाराष्ट्राला आनंद झाला पाहता पाहता शिवराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष आणि वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं एकदम बारीक आवाज ठेवायचा मी कमी आवाज ठेवायचा मी स्वर्ण कमी पांडेच्या एकदम एक वर करा कमी करा एकदम सायलेंट करा कमी करा बस वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं महाराज लहान होते त्यावेळेस हुशार होते महाराजचे पाय पाळण्यात जसतात आईसाहेब जिजाऊ सांगतात माझा हा शुभा बाकी सगळ्यांची आवाज कमी करा आता फक्त मला आवाज द्या हा शुभा माझा महाराष्ट्राचा छत्रपती होणार आहे मला आत्मविश्वास आहे आईसाहेब सांगतात वयाच्या 10व्या वर्षी शुभा राजांचं पहिलं लग्न झालं बरं का आपली 35 ते अजून रेंजला नाही त्यांना कळालंच काय करायची शुभा लगीन करावं लागेल आई साहेब 8 लग्न केलीत महाराजांनी याच्यामध्ये राजकारण आहे राजकारण हे सुंदर समाजकारण आहे राजकारणातला महत्वाचा पैलू संघटन शुभा संघटन जोड आदिल निजाम कुतुब मुघल डच फ्रेंच यांच्या विरोधात टिकायचं असेल तर आपली सोयरी जोड शुभा थोडा मी लिप्त कमी करा आई साहेब वयाच्या 10व्या वर्षी सिंदखेड राजा जाधव घरानं निंबाळकर घरानं मोहिते घरा असंख्य घरांनी एकत्र केली आणि मग उभा राहिला महाराष्ट्र पहिलं लग्न फलटण सातारा निंबाळकर घरानं
भाऊ मी कीर्तन सोडणार होतो लवकर, तुम्ही टाइम दिल्यामुळे नाही तर बाकीच्यांना वाटत ह्याला काही कीर्तन नाही का, कवर बी करते कीर्तन. हे तुम्ही कानातून सांगितल्यामुळे कीर्तन वाढवले. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचा पहिला विवाह झाला. फलटण सातारा. मुधोजी कन्येला गडावर घेऊन या. हा प्रसंग का म्हणला, शिवबाराजांची जयंती आणि बलिदान मास शंभूराजांचा, या अनुषंगाने प्रसंग डोळ्यासमोर उभा केला. मुधोजी निंबाळकर आले कन्येला गडावर घेऊन. आई काही चुकलं का आमचं? नाही मुधोजी. कुठे आहे तुमची कन्या? मुधोजींचा हात सोडून ती कन्या कधीच पुढे गेली. ती गेली शिवबाराजांच्या समोर. त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आई साहेब. मुधोजी म्हणतात, हे सई, ते शिवबाराज आहेत असं बघायचं नसतं. आबासाहेब हे शिवबाराज आहेत. हो सई, ते शिवबाराज आहेत. तुला तलवार दिसत नाही का त्यांची? नाही, तेच बघायला आले तलवार कशी चालवतात. आबासाहेब मला तर या तलवारीची धार बघून वाटतं हे शिवबाराजे नाहीत. हे सई बरखास्त करतील राज्यातून, आपल्याला कळतं का तुला? इथं बोलली जिजाऊ आई साहेबांसमोर बोलू नको. सई तशीच गेली आणि आबासाहेबांना म्हणते, आबासाहेब हे शिवबाराजा नवा, आणि गेली आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर बसायला. आई साहेबांना मुद्राच नाही केला. मुद्रा म्हणतात, राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ सई मुद्रा करे. आई चुकला आमचा, आम्ही मुद्रा नाही केला तुम्हाला. ते आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे. मग सई तुला काय वाटतं? आम्हाला वाटतं ते शिवबाराजे नाहीत. सई ते दानपट्टा चालवतात ते. आई साहेब जे दानपट्टा चालवतायत आणि जे तलवार फिरवतायत ना, तेच शिवबाराजा नवा. मुधोजी म्हणतात, सई अपमान केलास का बापाचा? नाही आबासाहेब, बहुमान वाढवायला आलीच सई. आबासाहेब आमचा शब्द आहे ते शिवबाराजे नाहीत. आई म्हणती, सई काय बोलतीस? तलवार बघितली? हो आई, लाखातला एक शब्द बोलल्या महाराणी सईबाई. या तलवारीची धार सांगते हे शिवबाराजे नाहीत, हे छत्रपती शिवाजी राजे, ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहे. हे सई, अरे कसं ओळखलंस? अहो फिरणारा दानपट्टा सांगतो, ही तलवार आणि दानपट्टा मुघलांच्या गर्दनी उडवणार आणि पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण होणार. आणि ही सई या सुवर्ण अक्षराची साक्षीदार असणार. महाराणी सईबाई साथ देताल का शिवबांना? शेवटपर्यंत साथ देऊ आम्ही. ओ शिवबाराजे, बघा ही सई साथ देईल तुम्हाला. हो आई साहेब, आम्ही शेवटपर्यंत महाराजांना साथ देईल जोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही. पण बाबा, महाराणी सईबाई या महाराष्ट्रातल्या दुर्दैवी आई ठरल्या. कारण बाळ शंभूराजे 3-2.5 वर्षाचे होते आणि सईबाईंच्या ते हातचा प्राण निघाला. ती म्युझिक कंटिन्यू करायच्या. जगदंब जगदंब. बाळराजे म्हणतात, आई आम्हाला गरज आहे हो तुमची. बाळ शंभूराजेंनी कडकडून आईला मिठी मारली. रे कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी कृती. आई आम्हाला आयुष्यभर तुमची मिठी हवी. आई म्हणती, बाळराजे वैद म्हणतात यापुढे नाही जगू शकत आम्ही. आमचा शेवटचा श्वास या अनुषंगाने हात चाललाय. पण आई तुम्ही रडता का? आम्ही तर तुमच्या हातावर हात दिला, आम्ही तुम्हाला मिठी मारली. का दुःख? तुमचे आबासाहेब नाही येत भेटायला, शिवबाराजे भेटायला आले नाहीत. राग आला महाराजांना सईचा. कारण सईने शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ दिली. येतील ना आबासाहेब? गेले बाळराजे. आबासाहेब मिठी मारा ना आमच्या आई साहेबांना. इथं कुठं आबासाहेब? आबासाहेब म्हणतात, बाळराजे तुमच्या आईने फसवला आम्हाला, शब्द पाळला नाही. त्यांनी शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ दे. नाही आबासाहेब, या वक्ताला तुमची गरज आहे. आमच्या आईला यावं लागेल तुम्हाला. बाळराजे तुमच्या आबासाहेबांनी 8 लग्न केली, आई साहेब जिजाऊ म्हणतात. पण सगळ्यात जास्त जीव महाराणी सईबाईंवर आहे. येतील ते. आले शिवबाराजांना घेऊन आले बाळराजे. शिवबाराजे म्हणतात, सईबाई म्हणतात, महाराज प्राण नाही जातो, द्या ना एकदा तुमचा हात हातावर. अरे सई तू फसवलेलं सई, तो शब्द दिला होतास शेवटपर्यंत साथ देईल. महाराज नाही फसवला आम्ही आमच्या शब्दावर कायम आहे. महाराणी सईबाई जो शब्द बोलले ना महाराज, तो महाराष्ट्राच्या इतिहास सुवर्ण अक्षरात दिला गेलेला शब्द आहे.
महाराणी सईबाई म्हणतात, महाराज आजही आम्ही आमच्या शब्दावर कायम आहे, आम्ही फसवलं नाही. आमचा प्राण जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते, तो शेवटपर्यंत हिंदू धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी लढत. ओ संभाजी राजे, छावा आहात तुम्ही आमचे, आणि छावा झुकत नाही कुणासमोर. प्राण सोडला आई साहेब महाराणी सईबाईंनी. शेवटची काही वाक्य आहेत कीर्तनातली. बाळराजे आबासाहेबांच्या पोटावर. बाळराजे म्हणतात, आबासाहेब हा छावा कोण असतो? आमच्या आईचे डोळे भरून आले, रडता रडता देहातला प्राण सोडला. आई म्हणते, छावा आहे संभाजी. हा छावा कोण असतो आबासाहेब? आईसाहेब जेव्हा म्हणतात, बाळराजे ज्याचा बाप सेवा असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. छावा है संभाजी. छावाच होता, आपल्या माणसाने पकडून दिला. कवी कलश म्हणतो, राजे पकडले गेलं तर पण हे कवी, अरे कुणाची मजा नाही या संभाजीला हात लावायची. राजे हात लावायची तर कुणाची मजा नाही, पण साखळदंड टाकले आई 20 फुटावनी आणि गिरफ्त झाला सर्जा. या मातीतून फरफडत नेलं महाराजांना, उंटाला बांधून नेलं. भाऊ किती जखमा झाले असते शरीरावर. आई म्हणती, जगदंब म्हणा संभाजीराजे अडचणीच्या काळात आयुष्यात, उभ्या आयुष्यात राजे कधीच रडले नाहीत, पण आज मात्र महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. कवी कलश म्हणतो, राजे तुम्ही बुरहानपूर उद्ध्वस्त केलं, रडले नाहीत राजे, आज का रडताय? राजे म्हणतात, कवी अरे या पाना फुलांना माहितीच नाही त्यांचा संभाजी. या नद्या नाल्यांना पूर आलाय, कवी त्यांना गर्जना देऊन सांग ना त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या शिवनेरीला, या रायगडाच्या प्रत्येक पायरीला सांग त्यांचा संभाजी पकडला गेलाय. आई उंटाला बांध तिथंच लय जखमा झाली. 40 दिवस महाराजांवर अत्याचार झाला. एवढा भयानक अन्याय, डोक्यापासून तर नखापर्यंत सगळी कातडी सोडली महाराजांची. आज तुम्ही कल्पना करावं काय वाटलं असं महाराजांना या क्षणाला. आपला जवळचा कोणीच नव्हता महाराजांच्या सोबत या क्षणाला, फक्त कवी कलश उभा होता शंभूराजांच्या सोबत. शंभूराजे म्हणतात, कवी काय रे बघतो माझ्या चेहऱ्याकडे? कवी म्हणतो, राजे असा योद्धाच बघितला नाही हो कधीच. राजे किती वार झाले राजे तुम्ही एवढेही हालत नाहीत. राजे म्हणतात, हे कवी आई नाही म्हणतोय छावा आहे संभाजी, आठवलं का नाही कवी? कवी म्हणतो, हो राजे. आई 40 दिवस डोक्यापासून ना खपर्यंत वार झाले ना, तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती या वक्ताला, पण सैतानानं मिठाचं पाणी टाकलं आणि पाण्यातून मासा बाहेर यावा ना असा तडफडला असता, पण एवढे बी हल्ले नाहीत राजे. कवी कलश म्हणतो, राजे काहीच होत नाही का हो? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, काय होत नसेल का हो? टाचणी टोचली तरी रक्तदानाच्या वेळेस किंवा रक्त द्यायच्या वेळेस सुई टोचायच्या आधीच आपण डोळे जागतो. तुम्ही कल्पना करा, डोक्यापासून नाकापर्यंत वार झालं, काय वाटलं असं महाराजांना? महाराज म्हणतात, कवी अरे तो जंजिरा दिसतोय ना माग सारखाच. जंजिरा म्हणजे आमच्या आईचं शेवटचं स्वप्न, आबासाहेबांचं स्वप्न. आबासाहेब आईसाहेब म्हणतात, शंभूराजे जंजिरा घ्या बर का? घेतलाच होता, जवळ आलता जंजिरा. सगळे स्थिती सळकी पुळ केली महाराजांनी. एक मोठं वाक्य बोलतो, जंजिराची बात काय घेऊन बसला? अजून थोड्या वर्ष जगले असते ना राजे, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. जगदंबा. मिठाचं पाणी अंगावर पडलं. ही 2-3 वाक्य शेवटची कीर्तनातली. औरंगजेब म्हणतो, हमें देखना है कैसे दिखता है संभाज. 8 साल का था तब देखा था, अब 32 साल का हुआ है. ते सहकारी म्हणतात, हुजूर मज्जा उसके सामने. एका झपक्यात उलटा करल. महाराष्ट्रातलं रक्त आहे लय खतरनाक आहे हुजूर, मेरे सामने लाया जाए. अरे मेरे ओर से हो या संभाजी की ओर से हो. ते सहकारी म्हणतात, हुजूर
इस वक्त ना तो हम आह की ओर से, ना हम संभाजी की ओर से, हम सच्चाई की ओर से। और सच ये है कि संभाजी छावा है, छावा झुकता नहीं किसी के सामने, खामोश। बाबा उभं केलं महाराजांना, मारुतीरायांना शेंदूर लावावा असा लाल बुंद देह, स्वराज्यासाठी निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवणे। जगदंब जगदंब ये जज्बा पसंद आया हमको, है क्या हम में से कोई ऐसा? ये अल्लाह ए परवरदिगार, एक तो संभाजी देते हमारे जनान खाने में, पूरी दुनिया पे राज करते हम। औरंगजेबाचं म्हणणं आहे, एक असा संभाजी आमच्याकडे जन्माला आला असता तर पूर्ण जगतावर राज्य केलं असतं। अरे औरंग्या तू काय येडपाटीस करे, तुझ्याकडे जन्माला येत नाही महाराज। महाराज जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि शिवछत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी यायचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा। बाबा शेवटच्या क्षणापर्यंत महाराज चुकले नाहीत। अहो डोळे काढले गेले हो बाबा, जीभ कापल्या गेली सिंहाच्या जबड्यात, घालून हात मोजून दात। ही जात सांगणारी जीव होती जी हालतही नव्हती एवढी। सप्तर वाढ गेला, जगदंब म्हणत होती जीभ, आणि शेवटचं वाक्य कीर्तनातलं, तुम्ही आम्ही छावा म्हणून याच्यात नमल नाही, पण औरंगजेब छावा म्हणत नव्हता, इथं आटलं होतं आणि बोलला औरंगजेब हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने, हमने जबान काट दी इसकी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने, हमने हाथ काट दिए इसने हाथ नहीं फैलाए, सच में छावा है, छावा शेर का। ज्ञानेश्वर माऊ भगवान तुकाराम 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 हे विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल सिद्धीरा दे दुरे हो तू तिराते देवदे धरणा कृष्णपती अवराजनी प्रकाश वाकोली औरंगाधिका उत्तमलोकाद प्रभू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बरी गिरगाडी हा भोजलेली खुडी वेली वाकोली वंदने
म्हणे आता उदारत हो संतास निर्वीची मजदी ज्ञानदेव प्रसादाची वाट घ्यावे महाशिवरात्री उत्सवानिमित्त भूषणेश्वर महादेवाच्या पावन भूमीत देवी भागवत कथा सोहळ्याचा आजचा काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. भाविकांना विनंती करतो की महाराज इथं थांबणार आहेत, कृपया स्टेजवर गर्दी करू नये समोर. काल्याच्या कीर्तनाने महाशिवरात्री उत्सवाची सांगता झालेली आहे. माईंच्या अमृतवाणीतून श्री साध्वी महंत मुक्ताईनाथ गुरु माहेश्वरीनाथ यांच्या अमृतवाणीतून आपण देवी भागवत कथा गेल्या 7 दिवसापासून ऐकत आलात. आजच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होत आहे. महाराष्ट्रातील शिवशंभू व्याख्याते श्री कबीर महाराज अत्तार यांच्या सुमधुर वाणीतून आपण आजच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झालेली आहे. त्याचप्रमाणे उद्या उद्याचं मुख्य आकर्षण दिल्ली येथील आगोरी पथक यांचा मिरवणुकीचा देखावा घोडेगाव शहरातून निघणार आहे. तरी या आगोरी मिरवणुकीचा सर्व भाविक भक्तांनी आनंद घ्यावा. मी आपल्या गावातील सर्व माजी आजी सैनिक मी ज्यांचे नाव पुकारतो त्यांनी समोर येण्याची कृपा करावी. आपणा सर्वांचा महाराजांच्या हस्ते सन्मान होणार आहे. श्री आप्पासाहेब दौलतराव सोनवणे मेजर, श्री अरुण पाराजी इखे मेजर, दौलतराव सोनवणे, अरुण पाराजी इखे, महेश साहेबराव बर्डे, बाबासाहेब आवारे, श्री महेश अशोक जाधव, श्री शुभम बाबासाहेब कराळे, श्री किशोर साहेबराव चिमटे या सर्व आजी माजी सैनिकांचा महाराजांच्या